लातूर अहमदपूर तालुका आणि गोताळा गावावर शोककळा पसरली आहे। भुईमुगाच्या शेंगा काढणीसाठी गेलेल्या शेतकरी मजुरांवर वीज कोसळली आहे। या दुर्घटनेत 6 जण जखमी झाले तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे। मन हेलावून टाकणारी ही घटना आहे। आपल्या शेतातलं पीक वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या शेतकऱ्याचा आणि शेतमजुराचा मृत्यू झालाय। लातूर जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस जो आहे तो गेल्या 15 दिवसांपासून कोसळतो आहे। 23 पेक्षा जास्त ठिकाणी वीज कोसळल्याच्या घटना घडलेल्या आहेत। यामध्ये 3 ते 4 शेतकऱ्यांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे। आपण जर अहमदपूरची घटना लक्षात घेतली तर गोताळा गावच्या शिवारामध्ये काल वीज कोसळल्यामुळे 2 शेतकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे आणि गोताळा गावावर या घटनेनं शोककळा पसरलेली आहे। आपण पाहत आहोत अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये ते शेतकरी आणि शेतमजुरांवर जे आहेत ते अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत आणि आतापर्यंत गावकऱ्यांची अपेक्षा अशी होती की प्रशासनातले जे प्रमुख अधिकारी आहेत ते पोहोचायला पाहिजे होते, त्यांनी पंचनामा करायला पाहिजे होता या घटनेचा आणि या दुःखद प्रसंगी शेतकऱ्यांना किंवा शेतमजूर कुटुंब जे आहे ते त्यांना दिलासा द्यायला पाहिजे होता। मला सांगा कशी घटना घडली ही आणि प्रशासनाचे लोक आलेत का आतापर्यंत आणि मग बचाव कार्यामध्ये काही काल अडचणी आल्या होत्या का? ही घटना घडली त्यावेळेस आम्हाला अपेक्षा होती की प्रशासनातील काही तहसीलदार मॅडम असतील किंवा एसडीएम मॅडम असतील ह्या येतील, परंतु ते तर आतापर्यंत कोणी इथं आलेलं नाही। आता आलेलं दिसतंय आम्हाला फक्त ग्रामसेवक मॅडम। कालच बाबासाहेब पाटील महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री हे सरकारी दवाखान्यात आले, दिलीपरावजी देशमुख साहेब आले, परंतु ही जी घटना घडलेली आहे अतिशय दुर्दैवी आहे। महेंद्र जोंधळे, टीव्ही 9 मराठी।